तू या भंगार विकला मी 4 खेप हुकेल वानाच्या। ही पोरगी अशी काऊन बोलू राहिली हे समजून घ्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टलॉक पास लागते। हा व्हिडिओला कॉमेडी आहे तवा व्हिडिओ शॉर्टलॉक नक्की पाहायचा। उलचाक व्हिडिओ पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही। त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टलॉक पहा म्हणजे तुम्हाला खळखळून हसायला भेटेन। आणि जो भी हा व्हिडिओ पाहू राहिला त्या प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा ना मग राजा। लाईक लयच कमी राहिले पटापट लाईक करा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी रोज रोज आणत असतो। तेव्हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मग आता व्हिडिओ सुरू करू। हेट माय असं कोण झोपते? मायचं झोपणं तर अजबच वय। झोपता झोपता ठुसके बी सोडून राहिली। मनातच उठते आंगमळ देते डोळे लावलेच असतात घोरणं चालू आणि डबल लुंडकते। अरे नाही ना रे झामल्या तुले कशी आली म्हणू मी मायले म्हणून राहिली मी। अय अंजली तर मायला ऐकू जाईन जरा आरामात बोल नाहीतर रट्टे खाशील तू। अरे नाही ना झाकुसन्या तू बिंदास बोल। मायच्या बाजूला मी आता डीजे बी लावला तर तिले काय ऐकू येत नाही। ती एकदा झोपली की नाही तर कोणा बापाची नाही। अरे बाप कालचं व्यसन अरे काय खोट मारला। अरे बाप रे बाप पहिले अगरबत्ती लावा लागते आता। तू ठेव रे बा आम्ही चालले अगरबत्ती लावायले। अरे बाप रे मस्त झोप झाली। चहा पाहिजे होता। अंजली कुठे आहे तू मूळ देवानाचे? एक कप चहा ठेव बर मले। आई मी घरी नाही तू चहा ठेव तवा लोक मी येते माया बी ठेव। झुळत्या थुत्राचे तू या आवाज येऊ राहिला मले। तू म्हणू राहिली की मी घरी नाही मग तू आवाज देऊन कुठून राहिली? घरी आहे ना तू काय खोटी बोलती? अव तर मी अंगणात होय मी घरात थोडी होय। मी नाही येते घरात त्याला वाशिवराला बेसनाच्या कालच्या। कालचं बेसन तर काहीच संपलं ना। मी सकाळून खाऊन घेतलं मग तुला आता कुठे वाशिवराला? हॅलो कोण बोलते? अव शांते माझा आवाज ओळखत नाही का? मी होय ना। आई बाई ताई तू आहेस का? कशी काय आठवण केली बाई? इतक्या दिवसानं कसं काय फोन केला तू? शांते मी यासाठी फोन केला म्हटलं आपली अंजली आता केवढी मोठी झालीशी तिचं लग्न करते काय औंदा? करू ना करू औंदा लग्न करू। एखादा चांगला पोरगा बिरगा आला तर मग उरकून टाकू। घ्या आता अव तर बिचारे चांगला पोरगा असेल तरीच मी फोन केला ना। म्हटलं पोराचे सोन्याचे दात होय सोन्याचे। काय म्हणतो आई बाई सोन्याचे दात होय का? मग सोन्याचे दात असतील तर शांते काही बोलते का तू? मी अशी म्हणून राहिली गाडी असेल ना त्याजवळ चांदीची गाडी। सोन्याचे दात असतील तर चांदीची गाडी बी असेल त्याजवळ। हा गाडी आहे ना त्याजवळ गाडी आहे मस्त गाडी आहे। तिने ना पेट्रोलचं काम होय आणि खायचं काम होय। एक नंबर गाडी होय। किती माणसं न्या म्हणजे अशी कोणती गाडी होय त्याजवळ? पेट्रोल पाण्याचं काम नाही तर मग गाडी चालते कशी? शांते माझ्या गावात काय चालू आहे माहितीये का? माझ्या गावात असे म्हणतात की तुझ्यासारखी चांगली बाई जगात शोधून सापडणार नाही। हाय ना मी चांगलीच आहे म्हणून लोक म्हणत असतील तुले। हाव ना बिचारे तू चांगलीच आहे मग आणू का उद्या पाठवू का त्याले? हा पाठव उद्या आणि तू आली तर जरा चांगलंच होईल। पण मी काय म्हणते पोराला नोकरी आहे की नाही? आपल्याला नोकरीवाला द्यायची बरं। त्याचं स्वतःचं घर असलं पाहिजे शेती असली पाहिजे। आतापर्यंत चांगले स्थळ आले माझ्या अंजलीले 72 पोरं पाहिले माझ्या अंजलीनं। पण कोणाला नोकरी होती तर त्याच्या घरी शेती नव्हती आणि शेती होती तर नोकरी नव्हती आणि धंदा होता तर नोकरी नव्हती आणि घर होतं तर दार नव्हतं असं होतं। मग आम्ही कानी नाही म्हटलं त्याले। आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुपारीच्या खाणकाचा बी शौक नाही पाहिजे पोराले। निर्व्यसनी पोरगा पाहिजे आपल्याला। चायनीनं गाऊन पितान मग कानी कचरा येऊन जाते। तसाच पोरगा आहे पाठवते मी उद्या त्याले। आई माझी गायच्या पाहिली का? मला कवाची तलप लागली मला कवाची खायची आहे तर लपून ठेवली का? काय मागू राहिली अंजली? गाय आमच्या घरची गाय होय ना। तिने कानी कुठ्याचा दोर तोडला आणि ते चालल्या गेली। तेच विचारू राहिली कुठे आहे म्हणून तर पाहिली का म्हणून दिसून नाही राहिली। ते आता दूध काढायचा टाइम होय ना चहाचा टाइम होय तर दूध काढायला लागते तरी गायबद्दल विचारू राहिली। तू काय कर माहिती आहे का? उद्या पोरावाल्याला पाठवून दे आणि तू बी सांगे मग जरा बरं होईल। मी ठेवते पुन्हा नंतर बोलते। झुळप्या थुत्राचे तुला आताच विचारत होता का? तुला दिसून नाही राहिला का मी फोनवर बोलू राहिली म्हणून? मी लोकायला सांगते की मला निर्व्यसनी जवाई पाहिजे म्हणून आणि मायाच पोरीले शोकपाणी होय। हे तर असं झालं की घरात अंधार आणि बाहेरचे लाईट लावा। अहो आई ते जाऊ दे पहिले सांग मला कुठे ठेवलाय? मला लय वेळची तलब लागली। काय माय पोरगी होय? अहो अंजे बस कर ना उद्या तुले पोरावाले पाहायला येऊ राहिले। काय पोरावाले? नाही बाई मला काही यावर्षी लग्न नाही करायचं। मी अजून शिकून राहिली ना मला शिकायचं अजून। काय शिकून राहिली? 10वीत ने 5 वेळा बसून राहिली तरी पास नाही होऊ राहिली।
अवा आई मी 10वीत 5 वेळा यासाठी बसू राहिली की माझ्या पहिया मला पक्का करायचा आहे, म्हणजे मला 11वी 12वी भारी जाणार नाही. एकदा का मी 12वी झाली की डायरेक्ट डॉक्टर आणि मोठं हॉस्पिटल पायस तू. 10वीत 5 वेळा 12वीत 10 वेळा आणि मग डॉक्टर काही बनशील म्हातारपणी? हे काही नाही, उद्या तुले पोरावाले पाया लिहू राहिले. चांगला मेकअप बेकअप करजो, किलो 2 किलो फेरन लवली पोतारजो, तुले पसंत केलं पाहिजे. या वर्षी तो लग्न करायचं आहे कोणत्या हालतीत. जाय आता माझ्यासाठी कमी शक्कर कडक मिठी चहा करजो, होय लवकर. अरे बुवा तू पॅन्डीत पिळकला बिळकला काय? या बापाचा पोरगा तू भुरिया, मी कायले पिळकू बे? अबे तर तवाच काय तोंड सांगूनच राहिलं की तू बेटा पॅन्डीत पिळकला, म्हणून तो काय तोंड लट केलं होतं तवाच. तू या बाबा धोतर नेसला तू. अबे तर मी वेगळ्या टेन्शन मध्ये आहे म्हणून माझा तोंड लट केलाय. अरे बेटाजी तुला टेन्शन बी येते का? लेका तू दुसऱ्याला टेन्शन देत तुले काय टेन्शन बे? ए थांब रे भुऱ्या, कायचं टेन्शन आहे मला विचारू दे. का रे बा काय झालं, काय टेन्शन आहे तुला सांग बरा मला. झिंगरिया तूच रे, तूच माझा दोस्त. अबे तुला काय सांगू, मै अंजली. अरे बेटाजी अंजली खचकली? झिंगरिया या भुऱ्याला मुका कर बर, नाही तर बेटा मी आता याच्या तोंडात कानी बांबू घुसाळीन. बाबू भुऱ्या मुका बस ना, तोंडात बांबू घुसाळीन ना तया तो. अरे बाप रे बांबू का? अबे मी मागे थांबतो तू पुढे वय. झाला भुऱ्या मुका आता, आता काही बोलणार नाही मला तो. सांग बर तू. तुले काय सांगू झिंगऱ्या, मै अंजली आहे की नाही, मया अंजली लग्न पक्क उरायलं. अरे वा लग्न म्हणजे पंगत, वांग्याची भाजी, गपगप शिरा, गुलाब जामुन, पनीरची भाजी, एक नंबर काम. हो बा मग आपल्याला पत्रिका आहे का नाही? अबे तिथं वांग्याची भाजी, गपगप शिरा, गुलाब जामुन, पनीरची भाजी अशी न लेका. जेवायला जा लागेल ना. कही आहे सांग ना लवकर, लग्न कही आहे? तू या माझं लग्न मोडलं मी 3 खेप. झिंगऱ्या बांबू आण बरं, याच्या तोंडात घुसाळतो आता. अरे बाप रे बाप, अबे मी फक्त जेवायचं विचारलं आणि तू सदै काय बांबू बांबू करू आला बे. मी जातो बा मागे, वय रे झिंगऱ्या पुढे. बाबू झिंगऱ्या मुका बस, धोका भेटला ते आशिकले. बेटा असा माणूस डेंजरस ते बरं, खरंच त्या तोंडात बांबू घुसाळीन तो. हो बा एकदम चुप, बिलकुल चुप राह तुम्ही, अजिबात एक शब्द बोलत नाही. लग्न आहे का तिचं? बर मी काय म्हणतो, कही आहे लग्न सांग बर मला. मला काय माहित कही आहे लग्न? अबे तर मग झाकूस न्या तईचा तू तोंड काऊन लटकून बसला, तुला माहित नाही काय नाही काय उभासच्या मारवायला. या भुऱ्याचा लय झाला आता. झिंगऱ्या 2 मिनिटं बाजू सरक बर, तू दाखवता येईल मजा. अरे बा मुका बसणार रे, मुका बसत काय घेशील तू? 2 प्लेट शेगाव कचोरी, सिंगल समोसा, 1 कट चहा आणि 1 मसाला पान, बस याच्यावर काही नाही पाहिजे मला. 34 तारखेला सरळ भेटून जाईन तुले. आता मुका बाई 34 तारखेला दे जो, पण झाल नको मारू बेटा, चाट मारशील तर पाहिजे मग. अरे देतो ना बा 34 तारखेला, माझ्यावर विश्वास ठेव ना. फक्त तू का नाही 4:45 बरोबर येजो, नाही तर बेटा भेटणार नाही बरं. पाय बरं बेटा, मी त्या दिवशी त्या टायमाला येईन आणि मग तू पलटी मारशील. नाही मारत, आता मुका बैस. कसं रे लेका, तुला माहित नाही काय नाही मग म्हणता की लग्न आहे तिचं. अरे झिंगऱ्या ते तिचं लग्न काही आहे हे मला माहित नाही, पण तिच्या घरी उद्या तिला पाहायला पाहुणे येऊ राहिले आणि ते फिक्स होण्यासारखं आहे, म्हणजे तिचं लग्न होईनच. आणि मी माया अंजली बगर एक पल नाही राह सकता, मला तिच्याशी लग्न करायचं आहे. काहीतरी कर झिंगऱ्या, काहीतरी डोकं लढव, मला सांग काय करायचं तर. मला का नाही अंजली सोबत लग्न करायचं आहे रे. झिंगऱ्या तूच माझा दोस्त आहे, तूच मला मदत करू शकतो. उतावळा नवरा मंडपाले बाशिंग. थांब मी तू सांगतो तसं कर. आचा काचा कुचा, आचा काचा कुचा. अरे वा एक नंबर आयडिया दिलता मला. तसंच करू आपण, तू फक्त माझा साथ देजो. हो बा मला नको विसरू ना, मी बी तुझ्या संग येतो, मी बी तुला साथ देतो. फक्त मला पंक्तीत जेवायला देजो. भुऱ्या दुष्काळी नक्षत्रावर पैदा झालता का बे तू? काय माहितले का काही पैदा झालतो मी, पण त्या टायमाले कानी अवकाळी पाऊस येऊ राहिला, बमाट विजा होत्या, बमाट पाऊस होता. मग बरोबर आहे, मग काहीच चुकलं नाही तोया. चल आता आपल्याला याची संग जा लागते. चाल रे पटकानी, तू एक काम करायचं आहे ना, होय पुढे आम्ही आलो. तू या घरच्याच भंगार विकला म्या, मी तुला कस काय विसरणार? मी नाही विसरत तुला. म्या वर्षभराचा 1.5 GB नेटवाला रिचार्ज मारून दिलाय. एक टाइम माझ्या घरी जेवायला नव्हतं तर म्या किलोभर ज्वारी नेली,
पण तुले 17 खेपण्या त्या डामडोज मध्ये भाकर खाऊ घातली, ते बी 700 रुपयावाली. याच्यानंच मागे राहिला तू. ते भाकर नसते ना, त्याला पिझ्झा म्हणतात. आणि माय होणारा नवरा नोकरीवाला आहे, तू काय शेवटी भंगारवाला. माझ्या घरचे मान्य नाही होतील ना. भंगारवाला? अव या भंगारवाल्यानं तर रोजचा 3-3 हजार रुपयाचा खर्च उचलला ना. आणि असा नोकरीवाल्याला पगार किती असते व? मी म्हटलं रोजचे 10,000 रुपयाचा भंगार विकतो, महिन्याले 3 लाख रुपये. तर होणाऱ्या नवऱ्याले तेवढा पगार बेशीन काय? अरे बाई 3 लाख रुपये? आम्हा मी काय म्हणते, मला बी तो अशीच लग्न करायचं होतं. तुले 3 लाख रुपये महिना पडते ना. पण काय करू, माझ्या घरचे आता मान्य करतील नाही करतील काय माहित. माया तर लग्न लावून देतील. आता तूच कर बाबा काहीतरी. अय अंजली, मी तुले दुसऱ्याची होऊ देणार नाही आणि तू माय होशीन कधी होणार नाही. अबे 3 टप्पर डोक्याच्या, काय म्हणू राहिला तू? तू समजून राहिला का? काहून, काही गलत बोललो का मी? मग काय तर, मी तुला दुसऱ्याची होऊ देणार नाही आणि तू माय कधी होणार नाही असं म्हणला तू. बाबा ते 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 धडकनचा डायलॉग होता. म्या म्हटलं इथे चिपकून टाका, पण ते काही जमला नाही मले. पण अंजली, तो त्या पोरासोबत लग्न केलं ना, तर तुझ्या लग्नात आनंदच्या ऐवजी टरकभर भंगार आणून टाकेल मी. अरे 3 टपरा, तो अशी लग्न करायचं मले, तूच कर ना काहीतरी. अरे वा, मायाशी लग्न करायचं तुले? मग मी सांगतो तसं कर. आचा कुचा कुचा, आचा काचा कुचा. हो तसंच करते मी, म्हणजे आपल्या लग्नासाठी माझ्या घरचे तयार होतील. हा याले म्हणते मी अंजली. आता एक काम कर, मग त्या ठिकाणी 2-3 बिस्लरीच्या बॉटल पडेल आहे, ते घेऊन ये बरं. अबे 3 टप्पर, मला सांगून राहिला का? जाय तू चल, मी चालली घरी. गेली घरी. चला आपण बी, पापी पेट का सवाल है. ये भंगारवाले, जुने पुराणे टीनारा टप्परारा भंगारवाले. या व्हिडिओचा पुढचा भाग येणार आहे. तुम्ही अतलोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बमाट आवडला. मग राजा पटापट लाईक करा, पटापट सबस्क्राईब करा. पुढचा भाग पाहण्यासाठी लय मोठे लाईक येऊ द्या, लय मोठे सबस्क्राईब येऊ द्या. भेटू आपण पुढच्या भागात लवकरच.